नैराश्यातून या तरुण चित्रकाराने स्वतःची 450 चित्र जाळली. मात्र हाच चित्रकार आज उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम करतोय. ही गोष्ट आहे एका तरुण अवलिया कलाकाराची. स्वप्नील बळवंत पाटील, कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातल्या कसबे आराळे गावचा तरुण. शाळेतल्या अभ्यासात स्वप्नील फारसा रमला नाही, मात्र त्याला चित्रकलेची प्रचंड आवड होती. 8वी पूर्ण होईपर्यंत स्वप्नीलने स्वतःहून 800हून अधिक चित्र काढली होती. चित्रकलेत पारंगत असला तरी त्याला अभ्यासात म्हणावी तशी गती नव्हती. तुझा काही उपयोग नाही अशी बोलणी त्याला सतत खायला लागायची. यातूनच त्याला नैराश्य आलं. त्याने 10वीतच शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या हाताने काढलेली 400 ते 450 चित्र त्याने जाळून टाकली. पण हाडाचा कलाकार माणूस शांत कसा बसेल? या राखेतूनच स्वप्नीलने उभारी घेतली. कोल्हापूरमध्ये नावाजलेले चित्रकार संजय शेलार यांच्याकडे तो चित्रकलेचं तंत्र शिकला. त्यांच्या सांगण्यावरूनच 10वीची परीक्षाही दिली आणि पासही झाला. शिकता शिकता स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्याने बिल्डिंग पेंटिंगची कामही केली आणि वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी नेहरू सेंटर असो की जहांगीर आर्ट गॅलरी, कला विश्वातल्या अशा प्रतिष्ठित ठिकाणी त्याच्या चित्राचं प्रदर्शन भरलं. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला, कौतुक झालं, नाव व्हायला लागलं. अनेक नामवंत मराठी उद्योगपतींनी, रसिक मंडळींनी चांगल्या किमतीत त्याची चित्र विकत घेतली. पुढे जाऊन मराठी मालिका आणि चित्रपटांसाठी सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणूनही स्वप्नीलने काम केलं. त्याने दिग्दर्शित केलेल्या मधुबाला या शॉर्ट फिल्मला फिल्मफेअर पुरस्कारासाठीचं नामांकनही मिळालं. आता स्वप्नील पाटील फक्त एक यशस्वी कलाकार नाही, अनेक उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देणारा तो एक अवलिया बनलाय. कलाक्षेत्रात पुरेसं व्यासपीठ न मिळालेल्या कलाकारांना स्वप्नील शोधून काढतो. त्यांची कला लोकांना दाखवण्यासाठी कार्यक्रम आयोजित करतो. सोशल मीडियावर त्यांना प्रसिद्धी मिळवून देण्याचंही काम करतो. त्याच्या या अनोख्या उपक्रमामुळे महाराष्ट्रभरातील हजारो चित्रकारांना एक नवं व्यासपीठ मिळते. स्वतःचा अनुभव वापरून तो नव्या कलाकारांनाही योग्य दिशा दाखवतोय. आज स्वप्नीलना अनेक नामांकित कॉलेज आणि विद्यापीठातून फिल्म मेकिंगसोबतच चित्रकला कोर्सेसच्या मार्गदर्शनासाठी बोलावलं जातं. सोशल मीडियावरच्या लाईक्स आणि झटपट यशाच्या मागे न धावता कलेचा पाया पक्का करण्याचा संदेश स्वप्नील नवोदित तरुणांना देत असतो. संघर्षाला कलेच्या रंगाने उत्तर देणारा स्वप्नीलचा हा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे.